कॉन्फिगरेशन फाईल कशी करायची ती बघूया. आता इथे मी न्यू वरती क्लिक केलं, पार्ट वरती क्लिक करतो आणि ओके केलं. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, दोन प्रोडक्ट बनवणार आहोत. एक पार्टचा असेल आणि एक फिनिश प्रोडक्ट असेल. एक रॉ प्रोडक्ट असेल आणि एक फिनिश प्रोडक्ट असेल. ओके, रॉ म्हणजे ब्लँक झाला. ओके, आणि फिनिश प्रोडक्ट जो असेल तो फायनल जो काय आपल्याला प्रोडक्ट असणार आहे तो राहील. ओके, आता इथे मी टॉप वरती क्लिक केलं, स्केचिंग मध्ये जातो, हा एक रेक्टँगल बनवला आणि ह्याला मी काय करतो, एक्सट्रूड करून घेतला. त्यानंतर मी इथे कॉन्फिगरेशन मॅनेजर आहे यावरती क्लिक करायचं, राईट क्लिक करून ऍड कॉन्फिगरेशन वरती क्लिक केलं आणि इथे ह्याला नाव देतो रॉ प्रोडक्ट आणि ते ओके केलं. त्याच्यानंतर मग परत इथे राईट क्लिक करून ऍड कॉन्फिगरेशन वरती क्लिक केलं आणि ते नाव दिलं फिनिश प्रोडक्ट. इथे ओके करतो. आता फिनिश प्रोडक्ट मध्ये काय राहील, याच्यामध्ये ऑपरेशन्स वगैरे केलेले जातील. जर समजा चॅम्फर असेल, फिलेट वगैरे असेल, हे समजा फिलेट दिली, याला समजा चॅम्फर करू, एक समजा अजून एक होल मारू, तर हा आपला झाला फायनल प्रोडक्ट. ओके, इथे कॉन्फिगरेशन मॅनेजर वरती इथे राईट क्लिक केलं, शो कॉन्फिगरेशन वरती क्लिक करतो. ओके, तर हा झाला आपला रॉ प्रोडक्ट आणि याला राईट क्लिक केलं, शो कॉन्फिगरेशन, तर हा काय झाला फिनिश प्रोडक्ट. ओके, आता आपल्याला दोघांचं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, इथे इव्हॅल्युएट मध्ये गेल्यानंतर मास प्रॉपर्टीचा ऑप्शन आहे. मास प्रॉपर्टी मध्ये इथे वेट किती दाखवत आहे, 247. याला आपण मटेरियल दिलं नाही. ओके, तर इथे हा मटेरियलचा ऑप्शन आहे, याला राईट क्लिक करून एक मटेरियल देऊन टाकू. समजा ब्रास दिलं. आता याला मटेरियल दिल्यानंतर मास किती दाखवत आहे, 2100. ओके, हे कशाचं आहे, फिनिश प्रोडक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर मग सेम रॉ प्रोडक्टला शो कॉन्फिगरेशन केलं, याला मटेरियल देऊन टाकू ब्रास. मास प्रॉपर्टीज मध्ये किती आहे, 2193. 2100 आणि 2193. आता मी ड्राफ्टिंग करेन, इथे न्यू मध्ये गेलो, मेक ड्रॉइंग फ्रॉम पार्ट्स ऑप्शन आहे, यावरती क्लिक केलं, सेव्ह अँड इन्सर्ट करू, नाव दिलं फिनिश ड्रॉ आणि ते सेव्ह करतो. इथे जर पार्ट कॉल केला. आता इथे टेबल मध्ये गेलो, टेबल मध्ये बिल ऑफ मटेरियलचं ऑप्शन आहे, याला सिलेक्ट केलं, या पार्टला सिलेक्ट करून इथे क्लिक केलं, ते ओके करायचं. ओके, आता आपल्याला राईट साइडला कुठली प्रॉपर्टी इन्सर्ट करायची, तर वेटची. ओके, परत या प्रोडक्ट मेन पार्ट मध्ये येऊ, इथे हा ऑप्शन आहे फाईल प्रॉपर्टीचा. फाईल प्रॉपर्टीज वरती क्लिक करायचं, कॉन्फिगरेशन प्रॉपर्टीज मध्ये आलो. इथे नाव द्यायचं वेट, त्यानंतर मग इथे वेट म्हणजे काय असणार आहे, मास. आता इथे सेम रॉ प्रोडक्ट मध्ये इथे वेट टाइप मध्ये टेक्स्टच राहील आणि इथे मास राहील. त्याच्यानंतर मग कॉन्फिगरेशन नेम एक अजून एक रो बनवली आणि इथे काय नाव देऊ, रॉ प्रोडक्ट.
काय म्हणजे हे नाव पण टेबलमध्ये आलं पाहिजे. फिनिश प्रॉडक्ट वरती क्लिक केलं, सेम इथे कॉन्फिग नेम, इथे काय येईल फिनिश प्रोडक्ट. ओके आले इथे. अजून समजा काय ऍड करायचं असेल तर इथून ऍड करू शकतो. ओके मटेरियल समजा ऍड करायचं आहे, मटेरियल सिलेक्ट केलं, ब्रास आलं. सेम इथून मटेरियल, इथे मटेरियल, इथे ब्रास आलं. वेगळं मटेरियल दिलं असं तर वेगळं आलं असतं. इथे ओके करायचं आणि फाईल सेव्ह करू. आता ह्या टेबलमध्ये इथे क्लिक करायचं, राईट क्लिक करून इन्सर्ट मध्ये कॉलम इन्सर्ट करायचे राईट साईडला. प्रॉपर्टी कुठली तर वेट. ओके परत राईट क्लिक केलं, इन्सर्ट कॉलम राईट, समजा मटेरियल. ओके परत राईट क्लिक केलं, इन्सर्ट कॉलम राईट, प्रॉपर्टी कुठली कॉन्फिगरेशन नेम. ठीक आहे. आता आपल्याला ह्यामध्ये काय करायचंय, इथे वेट दाखवताना फिनिश प्रोडक्टचं नको आहे, रॉ प्रोडक्टचं मटेरियलचं वेट लागेल. म्हणजे आपण कॉस्टिंग काढताना काय करतो, रॉ प्रोडक्टचं कॉस्टिंग काढतो. ओके तर ह्या टेबलला सिलेक्ट करू, इथे कॉर्नर मध्ये सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथे कॉन्फिगरेशनचा ऑप्शन आहे, इथे फिनिशच्या जागी रॉ प्रोडक्ट करायचं. इथे आलं 2993, आधी होतं 2100. ओके त्यानंतर मग हे कशा झालं, रॉ प्रोडक्ट आलेलं. ओके डिलीट करायचं असेल तर डिलीट पण करू शकतो, डिलीट कॉल. कळलं? या टाइप मध्ये आपण कॉन्फिगरेशन सेट करू शकतो.